फक्त अर्जुन साहेबांना इलेक्शनला उभं राहू द्या आणि बघा इतिहास घडतो की नाही. वय वय मालकीनबाई, अहो नाव बदलून काय होतं, नावात काय असतं? माणूस आहे ना माणसाच्या मनात पाहिजे. आणि अर्जुन साहेब आहे ना आमच्या समद्यांच्या मनात आहे. काय गावकऱ्यांनो? अगदी खरंय. खरंय. वय मालकीनबाई, अहो त्यासनी वाटत असेल की तुम्ही कवठेकर नाही असं सांगितल्यावर आमचं मत बदलन, आम्ही अर्जुन साहेबांच्या विरोधात जाऊ, पण तसं काय बी होणार नाही बघा. अहो नाव बदललं म्हणून काय झालं? अर्जुन साहेबांनी आमच्यासाठी जे केलंय ना ते लई मोठं आहे बघा. मॅडम, आम्ही खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आहोत. आम्हाला कितीही कोणी फितवण्याचा प्रयत्न केला ना, आम्ही तुमच्याशी आणि अर्जुन सरांची कधीही बेईमानी करणार नाही. काय बोलू मी यावर? तुम्हा सगळ्यांचं अर्जुनवरचं प्रेम मला नाही माहिती. आता काय बोलावं यावर खरंच. नाही पण आम्हाला कळतंय ना, आम्हाला कळतंय हे कोण का कशासाठी करतंय ना, हे सगळं आम्हाला कळतंय. हे जुने मुर्दे जाणून बुजून का बरं उखडले आता आहेत ना मुद्दाम, ते आम्हाला बरोबर कळतंय. या सगळ्याचं कारण आहे कारखान्याचं इलेक्शन. अहो स्वतःच्या मतलबा करता लोक सख्या भावाचा गाळा सुद्धा चिरायला मागे पुढे पाहत नाही. तिथे या कारखान्याच्या इलेक्शनसाठी कोण कुठल्या थराला जाईल हे काय सांगायची गरज आहे आम्हाला? नाही पटणार नाही कदाचित तुम्हाला, पण तुम्हाला सांगू का, त्या मंदिरातल्या पादुकांना जो काही तडा गेलाय ना, ते सगळं मुद्दामून घडवून आणलेलं आहे इलेक्शनच्या तोंडावर. आणि त्याचं सगळं खापर अर्जुन साहेबांवरती फोडलं गेलंय. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, अख्खं गाव अर्जुन साहेबांच्या मागे उभं आहे. यांनी अर्जुन साहेबांचं नाव गाव पत्ता काही पण असू द्या, त्याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही. पण सगळं गाव हे त्यांच्या बरोबर आहे 100%. काय बरोबर का नाही? वय वय आमचा पाठिंबा आहे त्यासनी. वय वय आमचा जाहीर पाठिंबा आहे त्याच नाही. एक मिनिट, तुम्ही आता हे सगळं बोलताय, नंतर बदलणार नाहीत ना? आम्ही कट्टर आहोत आणि कट्टरच राहणार. पोटात एक आणि पोटात एक हे आमच्या रक्तातच नाहीये. आता तुम्हा सगळ्यांची साथ आहेच आहे, तर मग होऊनच जाऊ दे. हा कळू दे त्या विरोध करणाऱ्यांना आणि बाकीच्या गावकऱ्यांना. मी तर म्हणते जाहीर पाठिंब्याचे बॅनरच लागले पाहिजेत गावभर. आमचा पाठिंबा विश्वासाला, अर्जुन दादा सारख्या धाडेवाजाला. जाऊ बाई. अहो हे काय बघते मी, एवढं समजा होऊन बी. अहो बोला की, शाळेत थांब की जरा. की तर आम्हाला काही कळणं झालंय.